महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ यांच्या मानधनवाढीच्या मागणीकरता शहापूर रेस्ट हाऊस ते मंत्रालयापर्यंत 3 दिवस पायी पदयात्रा काढण्यात आली आहे। 2007 पासून जन्मलेली आशा आणि 2008 पासून जन्मलेले आशा सुपरवायझर यांना अगदी कमी मानधन देऊन आरोग्य विभागामध्ये येणारी सर्वच कामे आणि ऑनलाईन कामे त्यांच्या अंगावर लादली जाऊन ती पूर्ण करून घेतली जातात। 0 दिवसाचे बालक ते मृत्यूनोंदीपर्यंतची सर्व कामे या करत असूनही त्यांना चांगले मानधन आणि वागणूक दिली जात नाही। शिवाय वारंवार मोर्चा संप करूनही मानधनवाढीची फक्त तोंडी घोषणा केली गेली। 18 ऑक्टोबर 2023 गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांचा 22 दिवस संप झाला। त्या संप काळात 1 नोव्हेंबरला आरोग्य मंत्री यांनी गटप्रवर्तकांना 10,000 रुपये व आशा स्वयंसेवकांना 7,000 रुपये मानधनवाढ करून देण्याचे मान्य केले। त्याबाबतचा GR शासनाने न काढल्यामुळे पुन्हा संप दिनांक 12 जानेवारी 2024 पासून चालू झाला। त्या संपाबाबत सरकार चर्चा करत नाही व मानधनवाढीचा शासन आदेश काढत नाही। GR ची वाट पाहून शेवटी दिनांक 7/2/2024 ते 9/2/2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक यांनी शहापूर ते मंत्रालयापर्यंत पायी पदयात्रा काढण्याचे संघटनेच्या वतीने निर्धार केला। गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती। या पदयात्रेदरम्यान महिलांची खाण्यापिण्याची सोय जिजाऊ संघटना, खासदार कपिल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे व महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख, देवा ग्रुप, शिवदुर्ग युवा प्रतिष्ठान, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा आदी राजकीय पक्ष, नेते, सेवाभावी संस्था यांनी मदत करून त्यांच्या पदयात्रेला पाठिंबा दर्शविला। ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी। गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्ते व कार्यकर्त्या यांना माझ्या या तुमच्या शहापूर ते मंत्रालय संघर्ष यात्रेसाठी ठाणे ग्रामीण महिला जिल्हा काँग्रेसतर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि तुमच्या या पदयात्रेस आणि तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी तुम्ही जी ही संघर्ष यात्रा करता आहात त्या प्रत्येक संघर्षामध्ये आणि अन्यायाच्या विरोधात काँग्रेस पक्ष हा नेहमी सर्व पक्षाच्या आणि सर्व महिलेच्या आणि जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा असतो आणि आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत हे आम्ही आज दाखवून देतो आहोत। आणि त्याच अनुदानाने आम्ही आज इथे पाठिंब्याचं पत्र मी आज तुमच्या संघ लीडरकडे आज दिलेलं आहे। त्याचबरोबर तुमची सकाळच्या जेवणाची व्यवस्था आमचे जिल्हाध्यक्ष श्री दयानंद सोरगे व महिला काँग्रेसची ठाणे ग्रामीणची महिला अध्यक्ष मी जान्हवी देशमुख या दोघांकडून आज तुम्हाला सर्व सकाळचं जेवण व पाण्याची व्यवस्था देऊन हा पाठिंबा दर्शवते। धन्यवाद। महाराष्ट्र सरकार सार्वजनिक आरोग्य मंत्री मुख्य स्वयंसेवकांच्या मानधनामध्ये सांगत आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये मानधन वाढ करण्याचे आश्वासन दिलेले होते। याची सगळ्या टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी झालेली होती आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं होतं की याबाबतचा GR आणि लवकरात परंतु त्यानंतर डिसेंबर महिना गेला, जानेवारी महिना गेला, या काळामध्ये हा आश्वासनाप्रमाणे हा GR लवकरात लवकर काढा आणि याची मागणी करा ही मागणी करण्यासाठी पदयात्रा काढत आहोत। शहापूर ते ठाणे, शक्य झालं मुंबई आणि ठाण्याला महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं लोक जमणार आहे। ताबडतोब GR काढावे। पाठिंबा आम्ही बोलायचं आणि सर्वसामान्य माणसांनी आमचं ऐकायचं अशा पद्धतीनं आम्हाला पाठिंबा जेवणा खावण्यापासून म्हणजे आम्ही उपवासी आहोत। उपवासी असल्यामुळं पाण्यापासून तर जेवणाची सोय आमची सर्वसामान्य माणसांनी केलेली आहे आणि आम्ही इथून निघणार आहोत ते थेट मंत्रालयापर्यंत आणि
मंत्रालयापर्यंत आमचा जर GR आहे तो निघाला नाही तर आमचा तिथेच महिला ह्या बसून राहणार आहेत आणि पाठिंबा बोलाल तर सर्व राजकीय क्षेत्रातून पण आम्हाला पाठिंबा आलेला आहे आणि सर्व राजकीय शैक्षणिक आणि आमच्या अंगणवाडी पाठिंबा राजकीय पक्षातून पाठिंबा कशा प्रकारे पाठिंबा काँग्रेस पक्ष हा अन्याय विरोधात लढणाऱ्या सर्व जनतेच्या पाठीमागे कायमच ठामपणे उभं राहिलेला आहे. त्याचप्रमाणे आजही हा जो संघर्ष मोर्चा झालेला आहे सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवक संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा, तर त्या सर्वांना पाठिंबा आम्ही आज सकाळचं जेवण व पाणी देऊन आमचे सशक्त पाठिंबा त्यांना दिलेला आहे. तसेच त्या दरम्यान त्यांना काही मध्यंतरी काही जरी अडचणी आल्या तरी आम्ही त्यांच्या अडचणींना ठामपणे करण्याचा प्रयत्न करू असं आम्ही आश्वासन देऊन पाठिंब्याचं पत्र